धावती रेल्वे पकडण्याच्या नादात मुंबईतल्या बोरिवली स्थानकावर एका तरुणाचा मृत्यू झालाय। 3 जुलैची ही घटना आहे आणि ती सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। अक्षय, काय घडलेलं होतं नेमकं? हा जो व्हिडिओ आपण बघतोय तो 3 जुलैचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला ही जी गुजरात मेल आहे ती गुजरात मेल जात होती बोरिवली स्थानकाच्या 6 नंबर प्लॅटफॉर्मवरून। त्याचवेळी हा जो प्रवासी आहे अत्रा नावाचा हा प्रवासी पाण्याची बॉटल घेण्यासाठी स्टेशनवर उतरला होता आणि पाण्याची बॉटल देताना त्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते। दुकानदाराने सुट्टे पैसे त्याला द्यायला उशीर झाला आणि तेवढ्यात ट्रेन सुटली। ती पाण्याची बॉटल सुट्टे पैसे घेऊन तो ट्रेन पकडण्याच्या नादात त्याचा पाय जो आहे तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये गेला आणि त्याच वेळी तो पूर्णतः या प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये पडला, ज्याच्यामुळे तो ट्रेन चालू असल्यामुळे पूर्णतः फरफटत गेला। अगदी 30 ते 40 फुटांपर्यंत फरफटत गेला असं पूर्णतः सीसीटीव्ही मध्ये दिसून येते। त्याच्यानंतर या नागरिकाला बाहेर काढून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। आता तो ज्या ठिकाणी राहतो म्हणजे अहमदाबादला ज्या ठिकाणी तो राहतो तिकडे त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आलेला आहे आणि त्याचा मृतदेह ते लोक घेऊन जातील, पण प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधली जी गॅप आहे ती गॅप कधी भरून काढणार किंवा त्या गॅपमुळे आतापर्यंत इतके मृत्यू झाले, रेल्वे प्रशासन जागं का होत नाही हा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। अश्विन, अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।